नमस्ते, मी स्नेहल घरपणकर. एसपी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. मुंबईतील विद्यार्थ्यांना आधुनिक, दर्जेदार आणि सर्वसमावेशक शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या लिबर्टी गार्डन महानगरपालिका शाळेच्या नव्या इमारतीचे लोकार्पण रविवारी उत्साहात पार पडले. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. या कार्यक्रमाला पीयूष गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच असलम शेख, सभागृह नेते गणेश खनकर, उपमहापौर संजय घाडी, सुधार समिती अध्यक्षा संध्या दोशी, शिक्षण समिती अध्यक्षा राजश्री शिरवडकर, पी पूर्व व पी पश्चिम प्रभाग समिती अध्यक्षा हैदर अली शेख, तसेच स्थापत्य समिती अध्यक्षा संगीता शर्मा यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाला नगरसेवक दीपक तावडे, तेजिंदर सिंग तिवाना, संजय कांबळे, योगेश वर्मा, ॲडव्होकेट सिद्धार्थ शर्मा, सिराज शेख, नगरसेविका योगिता कोळी, कमरजहा सिद्दीकी, संगीता कोळी तसेच माजी नगरसेविका जया तिवाना यांनीही उपस्थिती दर्शवली. प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे, उपायुक्त डॉक्टर प्राची जांभेकर, सहाय्यक आयुक्त कुंदन वळवी आणि शिक्षणाधिकारी डॉक्टर सुजाता खरे यांच्यासह विविध अधिकारी, शिक्षक, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला. नव्या शाळेच्या इमारतीमुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या वातावरणात शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार असून मुंबईतील शिक्षण व्यवस्थेला यामुळे नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. येत्या 13 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत कोल्हापूर येथील पोलीस परेड ग्राउंडवर सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील युवकांसाठी अग्निवीर भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. या भरती संदर्भात शाहूजी सभागृहात जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत आज आढावा बैठक संपन्न झाली. ही भरती प्रक्रिया सुरळीत व निर्विघ्नरित्या पार पडण्यासाठी लवकरच संबंधित विभागाच्या जबाबदाऱ्या निश्चित करून त्यांच्या नावे जिल्हा प्रशासनातर्फे आदेश काढण्यात येतील. तसेच भरतीच्या ठिकाणी येणाऱ्या उमेदवारांच्या भोजनाच्या सोयी सुविधांच्या दृष्टीने महिला बचत गटांचे खाद्याचे स्टॉल त्या ठिकाणी उभारण्यात यावेत असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. तर या भरतीसाठी महसूल, रोजगार, पोलीस, शिक्षण, आरोग्य, वाहतूक, अग्निशमन दल, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम त्याचबरोबर जिल्हा सैनिक कल्याण विभागामार्फत सहाय्य मिळावे अशी अपेक्षा संचालक कर्नल प्रशांत सिंग यांनी बोलून दाखवली. तसेच ही भरती केवळ गुणवत्तेवरच होणार असल्याने उमेदवारांनी आर्थिक आमिषाला बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले. या आढावा बैठकीसाठी सुभेदार मेजर जसविंद सिंग, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष डोंगरे, करवीर प्रांताधिकारी मौसमी चौगले, तहसीलदार स्वप्नील पवार, मनपा उपायुक्त परितोष कंकाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सरिता थोरात, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या सिरस, सीपीआरचे वैद्यकीय शिक्षक डॉक्टर भूषण मिर्जे यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. ऑलिम्पिक दिनाचे औचित्य साधून ध्रुवतारा फाउंडेशन तर्फे दिला जाणारा मानाचा 4था खाशाबा जाधव पुरस्कार यावर्षी ऑलिम्पिकपटू बंडा पाटील यांना प्रदान करण्यात आला. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. यावेळी देशाचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांना पद्मभूषण सन्मान मिळावा, तसेच स्वतःला शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळावा अशी अपेक्षा बंडा पाटील यांनी व्यक्त केली. कोल्हापूर येथील ऐतिहासिक जिल्हा परिषद संचालित मेन राजाराम हायस्कूलच्या समारंभात क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांच्या हस्ते बंडा पाटील यांचा शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उद्योजक मनीष झव्वर, रोहित मुसळे, क्रीडा अधिकारी अरुण पाटील, प्राचार्य गजानन खाडे, लेखक संजय दुधाने, वस्ताद बाबा महाडिक, शहाजी सूर्यवंशी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय खो खो खेळाडू सानिका चाफे, अमृता पाटील, श्रावणी पाटील, कुस्तीगीर पृथ्वीराज मोहिते आणि क्रीडा प्रशिक्षक भीमा भांदिगरे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
याच ऐतिहासिक सभागृहात 1952 मध्ये ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या नागरी सत्काराचा सोहळा पार पडला होता. त्या ऐतिहासिक आठवणींना उजाळा देत लेखक संजय दुधाणे यांनी नव्या पिढीतही खाशाबासारखे क्रीडापटू घडवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. सत्काराला उत्तर देताना बंडा पाटील म्हणाले, माझे आदर्श असलेल्या खाशाबा जाधव यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार मिळणे हे माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करून मला अद्याप शिवछत्रपती पुरस्कार मिळालेला नाही. शासनाने याची दखल घ्यावी. अध्यक्षीय भाषणात क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांनी सांगितले की कोल्हापुरातील खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. खाशाबा जाधव यांच्या प्रेरणेने अनेक गुणवंत खेळाडू घडवावेत, यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रातील ज्येष्ठ व नवोदित अशा 4 पिढ्यातील खेळाडूंची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सुषमा पाटील यांनी केले, तर आभार राजेंद्र मकुटे यांनी मानले. सभागृहाला खाशाबा जाधव यांचे नाव देताना प्रस्ताव मेन राजाराम हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या सभागृहात खाशाबा जाधव यांचे नाव देण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद सदस्या वर्षा राणी अरुण पाटील यांनी सादर केला असून तो मंगळवारी होणाऱ्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे. याचबरोबर लेखक संजय दुधाणे यांच्या हस्ते सभागृहासाठी खाशाबा जाधव यांचे तैलचित्र भेट देण्यात येणार असून त्याचेही अनावरण करण्यात येणार आहे. खाशाबा जाधव पुरस्काराने ऑलिम्पिकपटू बंडा पाटील यांचा गौरव करताना क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, समवेत लेखक संजय दुधाणे, मनीष झव्वर, रोहित मुसळे, अरुण पाटील व प्राचार्य गजानन खाडे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी भारतीय जनता पक्षाच्या खासदार आणि आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. या बैठकीस भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन महामंत्री शिवप्रकाश, भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत राज्यातील विविध विकास कामे, संघटनात्मक बळकटी, आगामी राजकीय घडामोडी तसेच जनहिताच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासोबतच शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी समन्वयाने काम करण्यावर भर देण्यात आला. ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी 7:55 मुंबईतील वर्षा निवासस्थानी पार पडली. कोकण मराठी साहित्य परिषद उरण शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला 128वा कवी कट्टा शहरातील विमला तलाव परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर जयपाल पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की कट्ट्यावरील सहजता, कार्यकर्त्यांची तत्परता आणि अध्यक्षामुळे यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे हा कवी कट्टा आगळा वेगळा व आनंददायी ठरला. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री मच्छिंद्र म्हात्रे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उल्वे येथील ज्येष्ठ आगरी कवी पुंडलिक म्हात्रे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या हरकत काय कुणाची या आगरी कवितेचे तब्बल 2345 वेळा सादरीकरण झाले असून ती कविता ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे प्रकाशित झालेल्या इंग्रजी पुस्तकात समाविष्ट झाली आहे. तसेच त्यांच्या कार्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद झाली आहे. या कार्यक्रमात वैभव धनावडे यांना एल्गार टोल विरुद्ध या कवितेसाठी विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. पाऊस या विषयावर आयोजित काव्य वचनात नारायण पाटील, संजय होळकर, राम मनोहर म्हात्रे, सुरेश मिस्त्री, हेमंत पाटील, अनिल भोईर, संजीव पाटील, प्राचार्य LB पाटील आणि डॉक्टर जयपाल पाटील यांनी प्रभावी कविता सादर केल्या. स्पर्धेत राम मनोहर म्हात्रे यांच्या कवितेला प्रथम क्रमांकाचा मान मिळाला. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉक्टर जयपाल पाटील यांनी पावसाळ्यात ज्येष्ठ कवी व कवयित्रींनी प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी, तसेच वीज पडण्याच्या धोक्याची माहिती मिळण्यासाठी केंद्र सरकारचे दामिनी ऍप मोबाईलवर डाउनलोड करून वापरावे असे आवाहन केले. भविष्यात कोविड सारखी परिस्थिती उद्भवल्यास सुरक्षेसाठी मास्कचा वापर करण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. यावेळी उपस्थितांना मास्कचे
चे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन करून काव्य संमेलनाची सांगता करण्यात आली. महाराष्ट्रातील शेतकरी आता पारंपरिक शेतीकडे जाऊन आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि यशस्वी प्रयोगांचा प्रत्यक्ष अभ्यास करण्यासाठी राज्यभर अभ्यास दौरे करत आहेत. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. फार्मर कप उपक्रमाअंतर्गत विविध जिल्ह्यातील शेतकरी गटांनी केलेले हे दौरे ज्ञानाची देवाणघेवाण, नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि शेतीतील नाविन्यपूर्ण प्रयोगांना चालना देणारे ठरत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील भालगाव तालुका बार्शी येथील हिरकणी महिला शेतकरी गटाने विजापूर परिसरात अभ्यास दौरा करून सेंद्रिय शेती, बायोगॅस, गीर गाय पालन, मूल्यवर्धन प्रकल्प तसेच कृषी विज्ञान केंद्राला भेट देत विविध आधुनिक शेती पद्धतीचा अभ्यास केला. सातारा जिल्ह्यातील देऊर तालुका जावली येथील महिला शेतकरी गटाने विविध यशस्वी शेतकरी गटांना भेट देत गट शेतीचे व्यवस्थापन, उत्पादन वाढ आणि सामूहिक शेतीचे अनुभव जाणून घेतले. रायगड जिल्ह्यातील कर्जत आणि खालापूर तालुक्यातील विविध गटातील 146 शेतकऱ्यांनी प्रादेशिक भात संशोधन केंद्राला भेट देऊन सुधारित भात लागवड तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन आणि आधुनिक शेती पद्धतीची माहिती घेतली. शास्त्रज्ञांनी थेट संवाद साधून संशोधनाचा प्रत्यक्ष लाभही त्यांनी घेतला. नांदेड जिल्ह्यातील कासारखेडा व सिद्धनाथ येथील श्री पंचमुखी शेतकरी गट आणि अन्नपूर्णा महिला शेतकरी गटाने कापूस संशोधन केंद्राला भेट देत सोयाबीन, कापूस आणि हळद पिकांवरील आधुनिक तंत्रज्ञान, कीड रोग व्यवस्थापन आणि उत्पादन वाढीच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन घेतले. अहिल्यानगर जिल्ह्यातील भालगाव तालुका पाथर्डे येथील भालगाव मैत्री पुरुष आणि झुंजार महिला शेतकरी गटाने नाशिक येथील सह्याद्री फार्मर्सला भेट देऊन कृषी प्रक्रिया, निर्यात साखळी आणि शेतकरी उत्पादक संस्थेचे यशस्वी मॉडेल जवळून अनुभवले. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील सक्षम महिला शेतकरी गटाने राज्यस्तरीय विजेत्या माऊली शेतकरी गटासह विविध यशस्वी गटांना भेट देत उत्पादन वाढीच्या पद्धती, जैविक कुंपण आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. या अभ्यास दौऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, सामूहिक शेतीची भावना आणि परस्पर अनुभवांची देवाणघेवाण अधिक मजबूत होत असून महाराष्ट्रात ज्ञानाधारित आणि शाश्वत शेतीची नवी संस्कृती विकसित होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शौर्य चक्र पुरस्काराने सन्मानित सातारा जिल्ह्याचे सुपुत्र लेफ्टनंट कर्नल आदित्य घाटगे यांनी आज जलमंदिर पॅलेस येथे सदिच्छा भेट दिली. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. यावेळी त्यांच्या भारत म्यानमार सीमेवरील धाडसी लष्करी मोहिमेतील असामान्य शौर्य, नेतृत्व कौशल्य आणि राष्ट्रसेवेबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. भारत म्यानमार सीमेलगत पार पडलेल्या विशेष कारवाईत लेफ्टनंट कर्नल घाटगे यांच्या नेतृत्वाखाली अँटी नॅशनल घटकांचा किल्लेबंद तळ उद्ध्वस्त करण्यात आला. या मोहिमेत 9 सशस्त्र दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून संघटनेच्या वरिष्ठ नेतृत्वालाही निष्भ्रम करण्यात यश मिळाले. त्यांच्या अचूक रणनीती, धैर्य आणि नेतृत्वामुळे ही मोहीम यशस्वी ठरल्याचे सांगण्यात आले. यावेळी त्यांच्या पराक्रमाचे कौतुक करत पुढील सेवा कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच राष्ट्रसेवा, युवकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे, सैन्य दलातील अनुभव आणि विविध सामाजिक विषयांवर सविस्तर चर्चा झाली. लेफ्टनंट कर्नल आदित्य घाटगे यांच्या शौर्यामुळे भारतीय सैन्याचा गौरव वाढला असून सातारा जिल्ह्याचे नावही राष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे. त्यांचे कार्य भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या प्रसंगी त्यांच्या श्रीमती प्रशिला घाटगे, सातारा नगरपालिकेचे नगरसेवक पंकज चव्हाण, सातारा जिल्हा समन्वय व संनियंत्रण समितीचे विनीत पाटील तसेच बांधकाम व्यावसायिक प्रद्युम्न आगटे उपस्थित होते. भारतनगर परिसरातील विविध प्रलंबित गृहनिर्माण प्रश्नांबाबत म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संजीव जयस्वाल यांच्या समवेत सविस्तर बैठक पार पडली. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. या बैठकीत नागरिकांच्या अनेक प्रश्नांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली असून महत्त्वाच्या मुद्द्यांवर लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले. बैठकीत टाटा कॉलनी ट्रान्झिट कॅम्प येथील इमारत पूर्णतः तयार असूनही काही नागरिकांच्या कागदपत्र पडताळणीमुळे घराचा ताबा रखडल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरांचा ताबा देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला. तसेच भारत नगरमधील अनेक वर्षांपासून बंद असलेली ट्रान्सफर प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याबाबतही चर्चा झाली. यावर म्हाडा प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. याशिवाय भारत नगरमध्ये आकारण्यात येणाऱ्या वाढीव म्हात्रा सर्व्हिस चार्ज संदर्भात नागरिकांच्या तक्रारी मांडण्यात आल्या. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून योग्य तो निर्णय घेण्याचे मान्य केले. यावेळी भारतनगर आणि वांद्रे पूर्ण परिसरातील नागरिकांच्या गृहनिर्माण प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. बैठकीत संस्थेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच भविष्यातील संशोधन, ऊस शेती, साखर उद्योग आणि सहकार क्षेत्रातील संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीस राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विश्वस्त बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, जयप्रकाश दांडेगावकर, विशाल पाटील तसेच नियामक मंडळाचे सदस्य हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे, सतेज उर्फ बंटी पाटील, डॉक्टर विश्वजित कदम, नरेंद्र मरकुंबी, विवेक कोल्हे, श्रीराम शेट्टे आणि इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या विविध विभागांच्या प्रगतीचा आढावा घेत संशोधन, तांत्रिक सेवा, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांसह साखर उद्योग आणि सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.